नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत. आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला इतके व्यवस्थित सखोल असे अपडेट्स इतर कुठेही निष्पक्षपणे पाहता येणार नाहीत. कारण कुणीतरी ह्या गटाची बाजू घेतंय, कुणीतरी ह्या गटाची बाजू घेतंय आणि अत्यंत आक्रस्ताळेपणे त्याची मांडणी होते. हे महाराष्ट्र बघतोय. आता महाराष्ट्राला त्याची गरज उरलेली नाही. महाराष्ट्राला नेमकं काय होणार आहे याची जास्त गरज आहे, कारण अत्यंत कन्फ्यूज असलेलं सध्याचं निवडणुकीचं वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये जेव्हा मी असं म्हणतो की अजित पवारांसाठी हे जे जवळचे लोक आहेत, म्हणजे ते महायुतीतल्या घटक पक्षासंदर्भातलं मी बोलतोय, त्याच्यानंतर विरोधकांची गरजच नाही उरलेली. म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये कोणतंही निरेटिव्ह मुद्दा शरद पवारांनी उभा करायची गरज पण नाहीये. इतकं छान वातावरण अजित पवार यांच्यासाठी त्यांचे जवळची लोक तयार करून ठेवतात. पण त्याच्यात पण एक भाग महत्वाचा आहे आणि तो आधी नीट समजून घेऊ. अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी यांचे इंटरेस्ट हे एकसमान नाही आहेत, कॉन्ट्राडिक्टरी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीसमोर प्रतिमा म्हणून, आव्हान म्हणून जर कोण प्रतिआव्हान निर्माण करत असेल तर ते शरद पवार करतात. आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या राजकारणाला सर्वाधिक शह दिला आहे, अगदी भारतीय जनता पार्टीच्या आधीच्या कोणत्याही नेत्यापेक्षा अधिक. पण देवेंद्र फडणवीस यांनी हा शह देत असताना काय केलं याची उदाहरण फक्त पश्चिम महाराष्ट्रातून आपण बघू. सहकारी चळवळीतले मातब्बर नेते, मराठा समाजाचे मातब्बर नेते घेऊन ज्या भागामध्ये शरद पवार यांचं बळ आहे ते ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. माझ्याच काही मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दल खूप चांगलं सांगितलं. ते म्हणाले की आणखी 5 वर्ष जर देवेंद्र फडणवीस सत्तेवरती राहिले असते तर सहकार चळवळीतले महत्वाचे नेते हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर गेले असते. किती नावं मी सांगू जे आता परत गेलेत, कारण त्यांचे इंटरेस्ट हे एवढ्याच भागापुरते मर्यादित होते. समरजित सिंग घाटगे, मोहिते पाटील कुटुंब, हर्षवर्धन पाटील, आणि जे गेले नाहीत परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आहेत, त्यांच्या इंटरेस्टची राखण अनेक अर्थाने, म्हणजे सहकारी संस्थांना योग्य ते बळ देणं, सरकारचा वापर करून, आणि सगळेच करतात तशा पद्धतीनं सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणं, ह्या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आणि शरद पवारांचा राजकीय प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला. आज अजित पवार काही सांगत असले तरी त्यांच्या महत्वाकांक्षाला वाव देण्यासाठी त्यांना महायुतीमध्ये घेताना भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने कदाचित पुढाकार घेतलेला असावा, जे देवेंद्र फडणवीस यांना करायचंही नसेल किंवा करायचंही असेल. कारण यात कोणी खरेपणानं काहीच आपल्याला सांगणार नाही. परंतु ह्या स्थितीमध्ये जेव्हा आपण भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि शरद पवार असं कॉन्फ्लिक्ट बघतो, तर हे आता अगदी काही प्रमाणामध्ये वैयक्तिक पातळीवरती पण गेलेलं आहे असं म्हणतात. कारण देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं शरद पवारांना राजकीयदृष्ट्या विरोध केला, तो विरोध हा पवारांना एका अर्थाने मिळालेलं थेट असं मोठं आव्हान होतं. आणि त्या आव्हानामध्ये पवारांनी कधीतरी त्यांच्यावरती वैयक्तिक टीका केलेली आहे, हातवारी करून दाखवल्याचं मला 2019च्या बार्शीच्या, सोलापुरातल्या, बीडमधल्या, पुण्यातल्या सभेतनं दिसतं. तशाच पद्धतीचा प्रतिवाद देवेंद्र फडणवीस यांनी केला. फक्त ते करत असताना शरद पवारांची जी विश्वासार्हता कायम महाराष्ट्रात प्रश्नांकित राहिलेली आहे त्याचे संदर्भ ते देत राहिले. आता हेच लोक एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, हेच शरद पवार आहेत की ज्यांनी 2019 साली अनाकलनीय महाराष्ट्राला असताना उद्धव ठाकरे यांना आपल्याबरोबर घेतलं, काँग्रेसला कन्व्हिन्स केलं. कारण सोनिया गांधी तयार नव्हत्या. त्यांना असं वाटत होतं की ह्यामुळं उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची मुस्लिम समुदायातली जी भावना आहे, अल्पसंख्याक समुदायातली, ओबीसी समुदायातली जी भावना आहे, त्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसेल. पण शरद पवारांनी पुढाकार घेतला. उद्धव ठाकरे यांच्या त्या कथित यासाठी की त्यात ते 2च लोक होते, त्यामुळे आपल्याला माहित नाही की मातोश्रीच्या त्या खोलीमध्ये नेमकं काय घडलं होतं, पण त्या भावनेला साथ दिली. आणि महाराष्ट्रामध्ये आत्ताचं जे राजकारण आहे त्याला बिघडायची सुरुवात खरं तर शरद पवारांच्या त्या प्रयोगानं झालेली आहे. आज कोणाला त्या आवडणार नाही असं बोलणं, कारण शरद पवारांचे प्रेमी म्हणतात मी देवेंद्र फडणवीस यांची बाजू खूप लावून धरतो, तिकडचे महायुतीचे लोक म्हणतात की मी खूप शरद पवारांच्या बाजूने बोलतो. वस्तुस्थिती ही आहे की 2019 साली ह्या राज्याच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेनेला कौल मिळालेला होता. तो कौल नाकारून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा केला. आणि नंतरची स्थिती अशी आहे की भाजपला संपूर्ण 5 वर्ष उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं. देवेंद्र फडणवीस यांचं डिमोशन झालं. त्या भाजपनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद द्यायची तयारी दाखवली नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. पण त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही बिघाड झाला
जे काही तत्व खुंटीला टांगून ठेवली त्याच्यामध्ये मुख्य की पर्सन शरद पवार होते. शरद पवारांनी आपली येऊ घातलेली सत्ता घालवली. मी पुन्हा येईन हा जो त्यांचा नाद होता त्याला ब्रेक लावला आणि एक प्रकारे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातली प्रतिमा ही बिघडायला कारणीभूत झाली. स्पेशली ते गृहमंत्री असल्यामुळं जेव्हा अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी लाठीमार केला त्यानंतर लगोलग शरद पवार गेले आणि त्यानंतरचा सगळा इतिहास वर्तमान महाराष्ट्रासमोर आहे. त्यामुळं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस भाजपा हे एकमेकांच्या विरोधामध्ये उभेच ठाकणार. हीच नेमकी गोष्ट अजित पवारांच्या इंटरेस्टच्या विरोधात जाणारी आहे. अजित पवारांचा इंटरेस्ट काय आहे? अजित पवारांना राजकीय दृष्ट्या शरद पवारांना शह द्यायचा आहे, पण त्यात इतके धागेदोरे गुंतलेले आहेत की ना त्यांना शरद पवारांना सोडता येत आहे ना शरद पवारांच्या अनुषंगानं असलेली बारामतीतली सहानुभूती सोडता येते. आणि म्हणून हे जे जवळचे आहेत ते जे बोलतात जे भाजपच्या इंटरेस्टचं असतं, कारण कालच्या सदाभाऊ खोत यांच्या सभेमध्ये श्री देवेंद्र फडणवीस हे डायसवर बसलेले आहेत आणि त्यावेळेला शरद पवारांच्या आजारपणाबद्दल घेऊन ज्या पद्धतीचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं, माध्यमांनी त्याला बरीच वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत. पण ठीक आहे, ते वक्तव्य केल्यानंतर त्याचा प्रतिवाद हा भाजपकडनं झालेला नाहीये. अशा पद्धतीच्या वक्तव्याचा निषेध भाजपाकडनं व्हायला हवा होता, तो झालेला नाही. त्याचं कारण त्यांचे इंटरेस्ट त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. पण ही गोष्ट अजित पवार यांच्यासाठी मारक आहे, कारण त्यांची लढाई बारामतीमध्ये जी सुरू आहे ती अधिक भावनिक करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्यांना कोणी विचारलेलं नसताना त्यांची आत्ताची स्थिती बघता त्यांनी राज्यसभेवर ते स्वतःच्या निवृत्तीबद्दल बोलत असताना खरं तर अजित पवारांना निवृत्त करा म्हणून सांगितलंय. कारण मी 30 वर्ष ह्या भागाचं प्रतिनिधित्व केलं, पुढची 30 वर्ष अजित पवारांनी प्रतिनिधित्व केलंय. आता वेळ आलेली आहे दुसऱ्यांच्या हातात ह्याबद्दलचा काय जो असेल पॅटर्न देण्याची. आणि अशा वेळेला जेव्हा हे वक्तव्य येतं तेव्हा ते डिफेंड करणं अजित पवारांना खूप जड जातं. कारण बारामतीची लढाई माझ्या मते अजूनही अजित पवार यांच्या बाजूने आहे. लोकांनी ठरवलं होतं की लोकसभेमध्ये ताई आणि विधानसभेला दादा, अजित दादा, कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे की अजित पवारांचं नेतृत्व तिथं नसेल, ते त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार नसतील, तर साहेब असून सुद्धा बारामतीकडे जेवढं लक्ष देणं गरजेचं आहे तेवढं दिलं जाणं. अर्थात बारामतीच्या बाहेरच्या लोकांना हा कायमच आक्षेप आहे की अर्थमंत्री म्हणून ते काही बारामतीचे नाही आहेत. पण ठीक आहे, आता ती गोष्ट आहे. सो अशा वेळेला ही लढाई भावनिक पातळीवरती घेऊन जाण्याचा जो प्रयत्न शरद पवार करतायत, अत्यंत चाणाक्षपणे करतायत, त्यावेळेला अशी कोणतीही वक्तव्य ही अजित पवारांच्या विरोधात जाणारी आहेत. जे कृत्य लोकसभा निवडणुकीमध्ये बडकं घेऊन एका त्यांच्या कार्यकर्त्याने केलं होतं ते त्यांना प्रचंड महागात पडलं. त्याचा इश्यू जितेंद्र आव्हाड यांनी लगोलग टिपला आणि त्याबद्दलची वक्तव्य केली. रोहित पवार बोलले, सुप्रिया सुळे बोलल्या. या क्षणाला ही निवडणूक बॅलन्समध्ये आहे. म्हणजे अजित पवारांना एज आहे, पण या क्षणाला ती लढाई डिपॉझिट समोरच्यांचं जप्त करण्या इतकी सोपी राहिलेली नाही अजित पवार. अशा वेळेला जेव्हा हे सदाभाऊ खोत वगैरे सारखी मंडळी बोलतात तेव्हा हे अजित पवारांना आपल्याच जवळच्या म्हणजे महायुतीतला घटक पक्ष म्हणून मला पूर्ण खात्री आहे की सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि तत्सम मंडळी जी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरची असतात त्यांना खासगीत विचारलं तर ते आणखी काहीतरी आक्रमकपणे आपल्या विरोधी पक्षाच्या मंडळीबद्दल बोलतील. मला काय म्हणायचं ते तुमच्या लक्षात आलं. सो अशा वेळेला जेव्हा ही वक्तव्य केली जात आहेत तेव्हा अजित पवारांना ही जड जाणारी वक्तव्य आहेत. म्हणूनच घटक पक्षातल्या इतर आमदारांना म्हणजे विधान परिषदेचे आमदार आहेत सदाभाऊ खोत, त्यांनी केलेल्या वक्तव्याचा वैयक्तिक आणि पक्षीय पातळीवरती अजित पवार यांनी लगोलग निषेध व्यक्त केला. त्याबरोबर अजित पवारांच्या बरोबर असलेल्या सर्व आमदारांनी निषेध व्यक्त केला. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही वगैरे असं म्हणतात, कारण त्यांना ही लढाई फक्त अजित पवारांच्या एका मतदारसंघापुरती मर्यादित नाहीये. दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ हा पुण्यातला आहे, बेनकेंची तशीच परिस्थिती आहे, अगदी छगन भुजबळांची तशीच परिस्थिती आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लढाईमध्ये शरद पवार नावाचा एक घटक आहे आणि तो घटक खूप स्ट्रॉंग आहे, तो पक्षाच्या पुढे गेलेला घटक आहे. अशा वेळेला शरद पवारांवरती वैयक्तिक टीका टिप्पणी जर केली तर त्या टीका टिप्पणीचे पडसाद हे फक्त बारामतीच नाही तर या सगळ्या अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये येऊ शकतात याची पूर्ण जाणीव आहे. आणि हेच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे भाजप आणि अजित पवारमध्ये. हाच मुद्दा आहे की भाजपचे जे लोक बोलतायत ते त्यांच्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीनं योग्य अयोग्य ते जनता ठरेल, ते त्यांच्यासाठी बोलतायत. पण इकडे अजित पवारांची अडचण करतायत. ते जितके जास्त बोलतील तितका बारामतीमध्ये अजित पवारांना त्रास होणार आहे आणि तो ओळखूनच अजित पवार आता आज डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात आहेत. आज खरं म्हणजे
एका अर्थाने अजित पवारांनी सुद्धा भाजपच्या अनेक गोष्टी नाकारण्याच्या ठरवल्या, कारण आज ते नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारार्थ तिथल्या रोड शो मध्ये सहभागी होतात. ज्या नवाब मलिक यांच्यावरती देशद्रोहाचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला, दाऊद बरोबरच्या संबंधाचे पुरावे आमच्याकडे आहेत असं सांगितलं, प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या, त्या नवाब मलिक यांना शेवटच्या 5 मिनिटांमध्ये एबी फॉर्म देण्याची चालाखी राजकीय कृती अजित पवार यांनी केली. आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. एवढंच नाही तर त्यांना आशिष शेलार आणि इतर सगळी मंडळी पराभव आम्ही त्यांच्या बरोबर नाहीत, आम्ही एकनाथ शिंदेच्या उमेदवार बरोबर आहोत असं सांगत असून सुद्धा आज अजित पवार हे नवाब मलिक आणि सना मलिकांच्या प्रचारासाठी जात आहेत. हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे भाजप आणि अजित पवार यांच्यामध्ये. तिथे ते जे काही बोलतील त्याला प्रतिवाद करावा लागणार आहे भाजपच्या मंडळींना. आणि हा कॉन्फ्लिक्ट किती पुढे वाढत जातो, कारण भारतीय जनता पार्टीचे मतदार वेगळे आहेत, अजित पवारांचे मतदार वेगळे आहेत. ही काही नॅचरल अलायन्स नाहीये, हे स्वतःही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. पण त्याही पुढे जात जो लोकसभेला मताचा टक्का एकमेकांना ट्रान्सफर नाही झाला, काही जे चंद्रकांत पाटलासारखी लोकांनी जाहीरपणे सांगितलं की ते मतं ट्रान्सफर नाही झाली, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळेला विधानसभेनंतर जर अपेक्षित यश, अपेक्षित टॅली अशा पद्धतीनं जर आली नाही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये, तर मी पुन्हा वारंवार महाराष्ट्रातल्या मतदारांना सांगतोय की महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालानंतर अनेक रिअलाइनमेंट पुन्हा होऊ शकतात. त्या रिअलाइनमेंटमध्ये आत्ताच्या ह्या ज्या 2-4 गोष्टीचा मी तुम्हाला उल्लेख केला, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, सदाभाऊ खोत यांच्यासारखींची वक्तव्य, नवाब मलिक यांच्या सरकारबरोबर केलेला देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानंतरचा सुद्धा प्रचार, ह्या अनेक गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. थांबूया आपण इथे, आपला काही प्रवास थांबणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातो आहोत. मी पूर्ण खात्रीनं सांगू शकतो की आम्ही जेवढं फिरतोय, आम्ही जेवढा महाराष्ट्र दाखवतोय, आम्ही जेवढ्या वर्गांशी बोलतोय, तेवढा महाराष्ट्रातला एकही प्रतिनिधी, एकही चॅनल करत नाही. आणि याचा आम्हाला महाराष्ट्रातल्या मतदारांच्या जागृती संदर्भातल्या महत्वाच्या भूमिका बजावण्याचा सार्थ असा अभिमान आहे आणि ते अत्यंत निष्पक्षपणे आम्ही करतोय. म्हणूनच आमचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, अधिकातला अधिक लोकांपर्यंत आमचे व्हिडिओज पाठवा. कधी महाविकास आघाडीचे लोक आमचा व्हिडिओ ट्विट करतात, कधी महायुतीचे लोक ट्विट करतात. यातही आम्हाला आनंद आहे. तुमच्या टीकेलाही आम्ही त्याच भावनेनं बघतो. वैयक्तिक स्वरूपाची टीका करतात तो त्यांचा भाग. थांबूया आपण.